रसिको नमस्कार. रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी 20वे भिडे कुलसंमेलन पुणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. नमस्कार. आपण आता मुलाखतीला सुरुवात करत आहोत. तुम्हाला माहितीच आहे की नीला रवींद्र ह्या उत्तम गायिका आहेत आणि आज आपल्या त्या सभेच्या अध्यक्षही आहेत. त्यांची 40 वर्ष सांगीतिक कारकीर्द आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कुठलेही जे श्रेष्ठ कलाकार असतात यांना भाषण करण्यापेक्षा त्यांना जाणून घेणं, त्यांच्या कलेतून उलगडणं हे जास्ती आवडत असतं. तर त्यांच्या ह्या अतिशय उत्तम सूचनेप्रमाणे आपण अध्यक्षीय भाषणापेक्षा त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार आहोत आणि त्यांची मुलाखत वरदा भिडे घेणार आहेत. आणि तिला जेव्हा मधून तिला काही मदत लागली तर मी करणार आहे, कारण 2 वर्षापूर्वी मला असा योग आला की आपल्या मासिकासाठी मला नीला रवींद्रची मुलाखत घ्यायची संधी मिळाली. त्यामुळे थोडीफार मला त्यांची माहिती आहे. तर मी हिला वरदा भिडेला विनंती करतो की तिने त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करावी. पुन्हा एकदा पुण्यनगरीमध्ये स्वागत. असं म्हणतात की अभिमन्यूनी जसं आईच्या पोटामध्ये युद्धकलेचं शिक्षण घेतलं, तसं तुमच्या बालपणी तुमच्यावर संगीताचे संस्कार कसे झाले हे जाणून घ्यायला आवडेल. पार्ल्यासारख्या ठिकाणी सांस्कृतिक आणि कलेचं शहर असलेल्या पार्ल्यासारख्या शहरामध्ये नीलाताईंचा जन्म झाला आणि संपूर्ण कारकीर्दसुद्धा त्यांची पार्ले नगरीमध्येच बहरली. तर तुमच्या बालपणी तुमच्यावर संगीताचे संस्कार कसे झाले हे जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. वरदा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देते, पण त्यापूर्वी इथे जमलेल्या माझ्या सर्व भिडे कुटुंबियांना, सर्व परिवाराला नतमस्तक होऊन नमस्कार करते. आणि आता वरदा, तू जो मला प्रश्न विचारलास त्याचं मी उत्तर देते. मी पार्लेकर, 100% मी पार्ले प्रॉडक्ट आहे. आणि पार्ल्याला दुसरं पुणं म्हणतात. पार्ल्याला हल्ली सगळी लोक म्हणतात पार्लं म्हणजे दुसरं पुणं आहे. त्या पार्ल्यात मी वाढले. आता पार्लं हे प्रचंड अवाढव्य अशा मुंबापुरीतलं केवळ एक उपनगर नाही आहे, किंवा या मुंबईच्या नकाशातलं एक टिकली एवढं गाव पार्लं आहे. पण मुंबईचा जर सांस्कृतिक नकाशा पाहिला तर ह्या टिकलीनी बराच नकाशा तो व्यापलेला आहे. अशा पार्ल्यात मी वाढले. तेव्हा पार्ल्याच्या मातीचे, पार्ल्याच्या वातावरणाचे संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेत. शिवाय माझं घर, माझे आईवडील, त्यांनाही संगीताची, कलेची आवड होती. माझी आई थोड्याफार प्रमाणात गात होती, नाटकात कामही करत होती. वडील तानसेन नव्हते पण कानसेन होते. अभ्यासाच्या बरोबरीनेच संगीत, वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा यांच्यासाठीही माझे आईवडील माझी तयारी करून घ्यायचे आणि अशा रीतीने त्यांनी मला घडवलं. आणि मला सांगायला अतिशय आवडेल की सुप्रसिद्ध पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी, म्हणजे ज्यांना दादा कोंडकेंचा आवाज म्हणून ओळखलं जातं, ते माझे मामा. ते लहानपणापासून मी ह्या वातावरणात वाढले आणि संगीताचे संस्कार माझ्यावर आपोआप होत गेले. शिवाय माझी शाळा, माझं कॉलेज, इथेही मला खूप प्रोत्साहन मिळालं. आणि ह्या क्षेत्रात मी कशी आले ना, हे खरं माझं मला देखील कळलं नाही. आत्ताच नीलाताई म्हणाल्या की मी पार्लेसारख्या ठिकाणी वाढले, सांस्कृतिक शहर. मला वाटतं की पार्लेजीची निर्मिती ज्या शहरामध्ये होते तसं ते गोड व्यक्तिमत्व आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलं आहे. आम्ही जेव्हा तुमचं नाव ऐकतो तेव्हा नेहमी नीला रवींद्र असं ऐकतो. तर ह्या नीला रवींद्र भिडे यांच्यामध्ये रवींद्र ह्या नावाचा किती योगदान आहे? खूप आहे, सांगते ना. षण्मुखानंदाला बकुळीच्या तळी हा कार्यक्रम होता. तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं.
त्याच्यामुळे नीला जोशीचं नीला भिडे असं नाव येणार. पण शांताराम नांदगावकरांनी पेपरात जाहिरातीमध्ये माझं नाव नीला रवींद्र असं दिलं. मी नीला रवींद्र हे नाव तसंच ठेवलं. याचं कारण माझी जी सगळी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये रवींद्रांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. म्हणजे लग्नाच्या आधी आईवडील करतीलच मुलीसाठी आपल्या, पण लग्नानंतर म्हणजे सासरी सगळ्यांना आवड होती, प्रोत्साहन होतं, पण रवींद्रचा सक्रिय सहभाग माझ्या ह्याच्यामध्ये होता. आणि नंतर म्हणून मी म्हटलं तर बरं एवढं करून सारखे पडद्याच्या मागेच ना म्हणजे गुच्छ मी देणार स्टेजवर जाऊन, पण माझ्या हातात आणून देणार ते, म्हणजे प्रत्येक कामात ते असायचे. म्हणून म्हटलं की पडद्यामागे जरी असले तरी आज खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आज मी जाहीररित्या पुन्हा सांगते की आज मी जी दिसते आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन माझ्या यजमानांचं आहे. आणि म्हणून मी रवींद्र हे नाव ठेवते. भिडे आडनाव जे आहे, मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की मी भिडे कुटुंबात आले. भिडे हे माझं सासर आहे. तुम्ही सगळे सुहृद कुटुंबीय मला भेटलात ह्याचा आनंद आहे. 2008मध्ये कलागौरव पुरस्कार देऊनसुद्धा तुम्ही माझा सन्मान इथे केला होता, तेही मला आठवते. आणि दुसरं असं की भिडे जे आहेत ते पार्ल्यामध्ये जे भिडे आहेत म्हणजे आमचे भिडे आमचे सगळे पूर्वज त्यांचंसुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे पार्लं बसवण्यामध्ये संगमेश्वरच्या महाबळमधून 1911मध्ये ना रवी पार्ल्यामध्ये भिडे आले. आणि पार्ले टिळक विद्यालय ही जी शाळा सुरू झाली ती सगळ्यात प्रथम भिड्यांच्या माडीवरच्या एका खोलीत 4 विद्यार्थी घेऊन शाळा सुरू झाली होती. त्याच्यामुळे समस्त भिड्यांचा मला खूप अभिमान आहे आणि भाग्यवान आहे की मी त्या कुटुंबातली सून आहे म्हणून. दुसरं म्हणजे पार्लेश्वरचं देऊळ हे पार्ल्यामध्ये म्हणजे पार्ल्याचं काय म्हणतो ओळख आहे ती पार्लेश्वर मंदिर आहे. तर विहीर खणण्याचं काम चालू होतं तर त्याच्यामध्ये त्या कामगारांना शिवबाण सापडला. देव सापडला म्हणून ते ओरडत होते. मग ह्याचं मंदिर बांधायचं ठरलं. पण मंदिर बांधेपर्यंत भिड्यांच्या घरामध्ये यांचे पणजोबा आहेत ते त्या देवाऱ्यामध्ये त्या शिवबाणाची पूजा करायचे आणि मग नंतर कालांतराने मंदिर बांधलं गेलं. तर असं ह्या देवस्थानाशी या शाळेशी माझे जे काही ऋणानुबंध भावनिक जुळले आहेत, नातं जुळलेलं आहे हे भिडे ह्या आडनावामुळे जुळलेलं आहे. त्याच्यामुळे मी भिडे ह्या सर्व समस्त भिड्यांना माझा प्रणाम आहे.